बोला पुंडलिकावरती हरी विठ्ठल ज्ञानदेव नाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल 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 कराहाची विचार तरा भव सिंधू पार धरा संतांची संगती मुखी नाम अहराती अजामिळा पापरासी पार पावविले त्यासी धरा संतांची संगती मुखी नाम अहराती नका धुरे भरू डोळा नका धुरे भरू डोळा सेना सांगे विडू विडा धरा संतांची संगती मुखी नाम अहराती विठ्ठल विठ्ठल कराहाची विचार तरा भव सिंधू पार धरा संतांची संगती मुखी नाम अहराती. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग. वारकरी संप्रदायामध्ये अधिकारी संत श्रीमंत श्री सेना महाराज या सेना महाराजांचा 4 चरणाचा मानवी जीवन जगत असताना तुम्ही आम्ही सर्वांनी कोणता विचार करावा याचा विचार सांगणारा अभंग सेवे करता निवडला. विठ्ठल विठ्ठल आवाज येतो तुम्हाला? स्पष्ट आवाज येतो? मागे बसलेले पुरुष मंडळी तुम्हाला आवाज येतो? मागे बसलेले बाबा आवाज येतो? स्पष्ट येतो ना? मागे बसलेला ताई तुम्हाला आवाज येतो? हां. कराहाचे विचार तरा भव सिंधू पार धरा संतांची संगती मुखी नाम अहराते. या ठिकाणी अभंगाद्वारे सेना महाराज तुम्हा आम्हाला विचार करायला सांगतात. हाच विचार करा. कोणता विचार करा? जो विचार तुम्हा आम्हाला जन्म मरणाच्या भव नदीमधून भव सिंधूमधून पहिल्या तीराला घेऊन जाईल असा विचार करा. विचार करून थांबू नका, तर संतांची संगती करा आणि देवाचं स्मरण करा. देवाच्या स्मरणाने आणि संतांच्या संगतीने काय परिणाम होईल? तर पाप्यातला पापी आजामेळ होता, तो पहिल्या तीराला गेला. म्हणून आपणही आजामेळाने जेवढं पाप केलं तेवढं पाप करण्याचा विचार आपण करू शकत नाही. किती मोठा पापेतला पापी होता आजामेळ, तरी सुद्धा तो नामाच्या बळावरती भगवान परमात्म्याच्या जवळ गेला. तो पहिल्या तीराला गेला. म्हणून अखंड देवाचं स्मरण करा. 3 चरणामध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी करायच्या आहे आणि शेवटच्या चरणामध्ये सांगितलेली गोष्ट करायची नाही. 3 चरणामध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी करायच्या. पहिल्या चरणात सांगतात सेना महाराज विचार करा. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात संत संगती करा आणि त्याचाच उत्तरार्धात सांगतात की अखंड देवाचं स्मरण करा. जीवनामध्ये मानवी देह प्राप्त झाल्यानंतर 3 गोष्टी करायच्या आहे. विचार, संत संगती आणि देवाचं स्मरण. सत्विचारांची संगती करायची आहे, स्मरण देवाचं करायचं आहे आणि विचार पहिल्या तीराला जाता येईल अशा पद्धतीचा विचार करायचा आहे. या 3 गोष्टी करत असताना एक गोष्ट मात्र करायची नाही. जी गोष्ट करायची नाही तिचं वर्णन शेवटच्या चरणात सांगितलं. या 3ही गोष्टी करा, पण एक गोष्ट मात्र चुकून सुद्धा करू नका. तिला म्हणतात अहंकार. काय करू नका? अहंकार करू नका. नका धुरे भरू डोळा. अहंकार रूपे धूर डोळ्यात घालून राहू नका. आणि हा अहंकार रूपी धूर जर डोळ्यात घालून राहिलात तर जन्म मरणाच्या खड्ड्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अहंकार डोळ्यामध्ये घालून राहू नका. अहंकार विरहित देवाची भक्ती करा. अहंकार सोडून देवाचं भजन करा. अहंकार सोडून संतांची संगती करा आणि अहंकार सोडून विचार करा. विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगाकारो प्रथमानामा पांडुरंगा
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शरदिंदू समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरा पीठनिलये सरस्वती नमोस्तुते अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानर्यतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी विठ्ठल विठ्ठल कराहाची विचार तरा भव सिंधू पार धरा संतांची संगती मुखी नाम अहराती अगोदर जसा होता तसा आवाज करा तो थोडासा लांब गेल्यासारखा वाटतो या ठिकाणी आपण ज्या निमित्ताने उपस्थित आहोत अल्पसहा परिहार देणं गरजेचं आहे ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आहोत कैलासवासी सौभाग्यवती द्रौपदाबाई जानकीराम कोथलकर आईंना आपल्यामधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं हा इहलोकीचा प्रवास संपला आणि 1 वर्षापूर्वी आई आपल्या सर्वांना सोडून निघून गेल्या या कोथलकर परिवारामध्ये द्रौपदा आईंच्या मागे जो परिवार आहे त्यामध्ये असणारे आईंचे पती श्री जानकीराम बंडू कोथलकर आईंचे पुत्र श्री प्रकाश जानकीराम कोथलकर श्री गणेश जानकीराम कोथलकर श्री पंडित जानकीराम कोथलकर आणि असणारा सर्व कोथलकर परिवार या सर्व कोथलकर परिवाराने आज मातेच्या म्हणजेच आईच्या ऋणातून कुठेतरी ऋणातीत व्हावं आईनं ज्या उपकारातून उभं केलं आईनं ज्या संस्कारातून उभं केलं आईनं ज्या कष्टातून उभं केलं कुठेतरी त्या आईच्या कष्टाची जाणीव या परिवाराला आहे आणि म्हणून त्या आईच्या उपकारातून ऋणातीत होण्यासाठी हा भगवत चिंतनाचा अर्थात नामस्मरणाचा सोहळा या परिवाराने या ठिकाणी आयोजित केला आणि एवढा दुरून आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्यासारख्या अज्ञानापर्यंत आला विठ्ठल विठ्ठल कोतलकर परिवारातल्या मातोश्री जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते आता आम्ही मगाशी आलं तेव्हा आपल्या गावकरी मंडळींचा परिचय झाल्यानंतर यांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये सप्ताह होतो कीर्तन होतात पण वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने म्हणजे पुण्यस्मरणाच्या निमित्ताने काही कीर्तन झालेलं नाही मग तुम्ही म्हणाल का हो मग हे कीर्तन का करावं एकदा मी ती पार्श्वभूमिका तुम्हाला पटवून देते गेलेला जीवात्मा या जीवात्म्याच्या नामाने आपण कीर्तन प्रवचन का करावं त्याच्यात हरिपाठाचं जर चिंतन केलं तर 2 गोष्टी लक्षात येतील त्या 2 गोष्टी कशा लक्षात घ्या प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहे जशा आपण नाण्याला 2 बाजू म्हणतो तशा प्रत्येक गोष्टीच्या 2 बाजू एक असते पापाची आणि दुसरी गोष्ट असते पुण्याची एक बाजू असते पवित्रतेची आणि दुसरी बाजू असते अपवित्रतेची जिथे पवित्रता आहे दुसरी बाजू अपवित्रतेची जिथे एका बाजूला अपवित्रता आहे तर दुसऱ्या बाजूला पवित्रता आहे एका बाजूला सत्य आहे तर दुसऱ्या बाजूला असत्य आहे म्हणजे एका बाजूला खरं आहे तर दुसऱ्या बाजूला खोटं आहे मग 2 गोष्टींचा जेव्हा विचार करू कोणता पवित्रता आणि अपवित्रता याच्यात 2 गोष्टी आहे कोणत्या काही जण जिवंतपणी पवित्रच असतात आणि गेल्यानंतर सुद्धा पवित्रच काही जिवंतपणी सुद्धा अपवित्र असतात आणि गेल्यानंतर सुद्धा अपवित्र काही जण जिवंतपणी अपवित्र असतील पण गेल्यानंतर त्यांना पवित्र होता येतं किंवा करता येतं आणि काही जण जिवंतपणी जरी अपवित्र असले तरी ऐका अपवित्राला सुद्धा जिवंतपणी पवित्र होता येतं विठ्ठल विठ्ठल म्हणजे कसं तुम्ही आम्ही एका गोष्टीचा विचार करा आपण पवित्र आहे का अपवित्र आहे बरं जाऊ द्या
आपण 100% पुण्यवान आहेत असं ज्यांना वाटतं त्यांनी बोटवर करा. नाही बरं जाऊ द्या. आपण 100% पापी आहे असं ज्यांना वाटतं त्यांनी बोटवर करा. नाही का? कळतंय ना तुम्हाला? आपण 100% पुण्यवान आहे असं ज्यांना कॉन्फिडन्स आहे त्यांनी बोटवर करा. नाही बरं जाऊ द्या. नाही ना पुण्यवान. मग पापी आहेत आपण 100% पापी आहेत असं ज्यांना वाटतं त्यांनी बोटवर करा. नाही म्हणजे एक गंमत आहे भाऊ. आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, आपण 100% पुण्यवानही नाही आणि 100% पापी नाही. दोघांच्या मध्येच अडकलो. धड पाप एवढं करीत नाही आपण की मारायला रावणासारखा देव आला पाहिजे. एवढे पापही नाही करत आपण कंसासारखा तो मारायला आला पाहिजे. एवढे पण पापी नाही आणि एवढे पुण्यवान नाही की शबरी सारखा घरी आला पाहिजे. लक्षात घ्या. एवढं पुण्यही करत नाही, एवढी निष्ठाही ठेवीत नाही की शबरी सारखं त्यानं घरी यावं. जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे रघुराम जी तो आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. शबरी सारखी एवढी निष्ठा पण नाही. जेव्हा मातंग ऋषी निजधामाला निघाले ना, मातंग ऋषी निजधामाला जात असताना जाताना मातंग ऋषीने शबरीला सांगितलं, शबरी हे बघ मी आता निजधामाला चाललो, पण मी निजधामाला जातोय. शबरी म्हटली, स्वामीजी महात्माजी तुम्ही निघाले, पण आता मी कुणाच्या भरोशावर इथे थांबावं? शबरी काळजी करू नको, एक दिवस याच कुटियेमध्ये तुला भेटण्यासाठी जगाचा मालक श्रीराम प्रभू येईल. एवढ्या शब्दावर शबरीने विश्वास ठेवला. आणि ज्या दिवशी मातंग ऋषीने सांगितलं ना, त्या वेळेला अयोध्येमध्ये अज राजा होते. अज राजा राज्य करत होते. लक्षात घ्या. त्यावेळेला सांगितलं शबरीला, एक दिवस इथे येतील रामप्रभू तुला दर्शन देतील. अज राजा राज्य करत होते. अज राजाच्या पोटी जन्माला आले राजा दशरथ, राजा दशरथाच्या पोटी जन्माला आले रामप्रभू. आणि मग रामप्रभू राज्याभिषेकाच्या वेळेला मग वनवासाला निघाले. किती वर्ष वाट पाहिली असेल? तेव्हा शबरीने विचारलं नाही कधी येतील, किती दिवसांनी येतील, नाही, पण सांगितलं ना एक दिवस भेट देतील. अज राजा गेले. अज राजाच्या नंतर राजा दशरथजी आणि राजा दशरथाच्या पोटी पुत्र जन्माला आले रामप्रभू. आणि रामप्रभू वनवासाला निघाले आणि शबरीची भेट झाली. मला तुम्हाला सिद्धांत सांगायचा आहे की या शबरीसारखं एवढं पुण्य आपण करत नाही की रामाने घरी यावं आणि आपल्याला भेट द्यावी. एवढं पुण्यही नाही. धड पाप करायचं म्हटलं तर कंसासारखं रावणासारखंही करीत नाही की त्यानं मारायला तरी घरी आलं पाहिजे. धड तो आपल्याला मारितही नाही आणि तारीतही नाही. धड मारायला येत नाही ना आशीर्वाद द्यायला येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून म्हणजे एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, आपण 100% पुण्यवानही नाही आणि 100% पापी नाही. का माहिती आहे का? कारण एक गोष्ट अशी आहे, आपण पुण्य करायला गेलं तर पाप होतं आणि पाप करायला गेलं तर पुण्य होतं. लक्षात घ्या. कधी कधी ठरवून तुम्ही पुण्य करा, ठरवून पुण्य करायला गेले तरी पाप होते आणि ठरवून पाप करायला जा तरी सुद्धा पाप करता करता सुद्धा पुण्य होतं. कसं सांगू? एक उदाहरण सांगू. गावाच्या बाहेर एक महात्मा तपस्वी होते. महात्मा तेजस्वी होते. तपस्वी तेजस्वी महात्मा गावाच्या बाहेर डोळे बंद केले आणि समाधीस्थ नामस्मरण करू लागले. नामस्मरण करता करता गावाच्या बाहेर काही पोरं चालले, 7-8 पोरं. डोक्याला रुमाल गुंडाळलेला, हाती दीड पान महाराजांची भाषा.
वरती करे मान, नाही तो सन्मान भली यांची. आपल्या भाषेमध्ये टुकार पोरं, ज्यांना कुठलेच संस्कार नाही, असे पोरं गावाच्या बाहेर चालले. आणि एका बाजूला गळ्यात माळ असणारे, नामस्मरण करणारे असे नामधारक पोरं तर गावाच्या बाहेरून चालले. विठ्ठल 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 विठ्ठल. गावाच्या बाहेरून चालले. त्या माळकरी पोरं जे चालले होते ना, त्यांनी गावाच्या बाहेर बसलेल्या महात्म्याला पाहिलं. ते तेजस्वी होते, तपस्वी होते. त्या महात्म्याला पाहिलं आणि पोरांनी विचार केला, आपल्या गावाच्या बाहेर महात्मा आले. संत दर्शन ह्या लाभ पद्मनाभ जोडला. अर्धक्षण घडता संतांची संगती. आणि ते माळकरी पोरं, हातात पेड्यांचा बॉक्स होता. आणि त्या माळकरी पोरांनी विचार केला, एक काम करू, महात्माजी कधी समाधीतून जागे होतील माहिती नाही, पण जेव्हा जागे होतील तेव्हा प्रसाद म्हणून हा पेड्यांचा प्रसाद सेवन करतील. म्हणून त्यांनी पेड्यांचा प्रसाद होता तो महात्म्याच्या समोर ठेवला. जसा तो महात्म्यांच्या समोर ठेवला, महात्माजी तर समाधीत होते. आता एका प्रश्नाचं उत्तर द्या, महात्म्याच्या समोर पेड्यांचा प्रसाद ठेवणं पुण्य झालं का पाप? पुण्य. प्रसाद म्हणून ठेवला. पोरं निघून गेले माळकरी, पण पेड्यांच्या प्रसादामुळे, ते समोर ठेवल्यामुळे, त्या गोड पदार्थामुळे आजूबाजूचे मुंगळे आले, पेड्यांवर बसले, गोड खायचे. आणि इकडं तिकडं बरं तर एक दोन मुंगळे नाही आले. त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज टाकून दिला अख्ख्या फॅमिलीला, कृपया अमक्या ठिकाणी पेड्यांचा प्रसाद आहे. सगळी फॅमिली, मावशी मामा काका सगळी फॅमिली जमा झाली. सगळे मुंगळे मुंग्या सगळे जमा झाले पेढे खायचे. आणि पेढे खाऊन तिथे नाही थांबले, साधूच्या पायावरून डोक्यापर्यंत जायचे. समाधीत असणारे साधू महाराज भंग व्हायला लागला, राग यायला लागला. अरे बसलो होतो निवांतात, करत होतं देवाचं चिंतन, आणि कोण असा आहे की ज्याच्यामुळे माझी समाधी भंग व्हायला लागली? कुणामुळे मला हा मुंगळ्यांचा त्रास व्हायला लागला? वाटोळ हो त्याचं. कुणाचं? ज्यानं पेढे ठेवले त्याचं. वाटोळ हो त्याचं. साधू महाराज समाधीत आहे. थोड्या वेळानं जे टुकार पोरं होते, गळ्यात माळ नाही, कधी भजन कीर्तन देवाचं स्मरण माहीत नाही, ते पोरं रस्त्याच्या बाहेरून चालले. साधू महात्मा बसलेले पाहिले, तपस्वी तेजस्वी. आणि त्याच्यातले एक जण म्हटलं, अरे काम नाही धंदा नाही, बसलाय ते डोळे बंद करून, डुप्लिकेट साधू कुठला. चालले होते पोरं रस्त्याने, आणि रस्त्याने ऊस खात चालले होते. ऊस खात खाता अर्धा ऊस खायचे, आणि ज्या चुट्ट्या होत्या ना ऊसाच्या, त्या चुट्ट्या त्या साधूला टिंगल म्हणून मारून फेकायच्या. आता गंमत ऐका ना, साधूला ऊसाची चुट्टी टिंगल म्हणून मारून फेकणं हे पाप झालं का पुण्य? काय झालं? पाप आहे, पाप झालं. पण ऐका ना, ती ऊसाची चुट्टी साधूच्या डोक्याला लागायची, आणि साधूच्या डोक्याला लागलेली चुट्टी खाली पडायची. परिणामी काय झालं? अंगावरचे मुंगळे निघाले आणि सगळे ऊसाच्या चुट्ट्याला लागायचे. साधूला बरं वाटलं, सगळ्या मुंग्यांचा त्रास कमी झाला. आणि समाधीत असणाऱ्या साधूंनी आशीर्वाद दिला, ज्याच्या कुणामुळे माझा मुंगळ्यांचा त्रास कमी झाला, कल्याण हो त्याचं. कुणाचं? कुणाचं? ज्याने चुट्ट्या मारल्या त्याचं. आणि वाटलं हो त्याचं. कुणाचं? ज्यानं पेढे ठेवले त्याचं. मला मूळ सिद्धांत सांगायचा आहे, पाप करायला गेलं तरी पुण्य झालं, पेढे ठेवून पुण्य करायला गेले तरी पाप झालं. म्हणून कधी कधी पाप करायला गेलो तर पुण्य होईल, आणि कधी कधी पुण्य करायला गेलं तरी नकळत सुद्धा आमच्याकडून पाप होतं. म्हणून पाप आणि आम्ही पुण्य करतोय का पाप करतोय याचा लेखाजोखा आपल्याला करता येत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. एक सांगू, तुम्ही आता कीर्तन ऐकण्यासाठी श्रवणम ही भक्ती आहे. श्रव भक्ती मध्ये श्रवण करणं, देवाचं ऐकणं, देवाचं नामचिंतन ऐकणं, हे सगळं पुण्य आहे. श्रवण ही भक्ती आहे, श्रेष्ठ भक्ती आहे. मग श्रवण भक्ती, श्रेष्ठ भक्ती हे श्रवण करत असताना पुण्य मिळतं, बरोबर आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण आता कीर्तनाला आलो, तुम्ही म्हणाला आम्ही पुण्य केलं, आज आम्ही कीर्तन ऐकलं, आज आम्हाला पुण्य झालं. ऐका ना, पण रस्त्यानं येता येता गाडीच्या चाकाखाली कितीतरी मुंगळे गेले. रस्त्यानं येता येता आमच्या पायाखाली चालता चालता सुद्धा कितीतरी किडे गेले.
कितीतरी बारीक बारीक जीव जंतू आमच्या पायाखाली मारले गेले, कीर्तन ऐकायला आले, हे जरी पुण्य झालं असलं तरी रस्त्यानं येता येता आमच्या पायाखाली कितीतरी किडे मारले गेले, हे आपलं पाप आहे. लक्षात घ्या. कीर्तन करत असताना तुम्ही म्हणाल माई तुम्ही कीर्तन केलं, कीर्तन करणं, देवाचं स्मरण करणं, देवाचं गुणगान गाणं, हे जरी पुण्य माझ्याकडून होत असलं तरी एकाची स्तुती झाली तर दुसऱ्याचा अपमान होऊ शकतो. बोलता बोलता कुणाचं मन दुखणं हे सुद्धा माझ्याकडून पाप झालं. विठ्ठल 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 विठ्ठल. पाप आणि पुण्याची व्याख्या करत असताना पाप आणि पुण्याची व्याख्या करणं एवढं सोपं नाही. आणि पाप करता करता पुण्य होईल, पुण्य करता करता पुण्यच होईल असं नाही, कदाचित ते पापही होईल. आणि एकदा ते दोष, एक ते पाप घडलं की त्याचे दोष तुम्हा आम्हाला लटकतात. अजून सोपं सांगू का? जुन्या आज्यानं तुम्ही एक सांगा, जुन्या काळी आपण स्वयंपाक चुलीवर करायचो, बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? हो म्हणा ना. हो करायचं ना. हां, जुन्या काळी आपण जेव्हा चुलीवर स्वयंपाक करायचो, तो चुलीवर स्वयंपाक करत असताना चूल पेटलेली असायची, बरोबर? आता एका प्रश्नाचं उत्तर द्या. चुलीवर स्वयंपाक करून कुटुंबाला जेव घालणं हे काय झालं? पुण्य. पुण्य झालं ना. नक्की करताना स्वयंपाक करताना का मशीन आहे? स्वयंपाकाचं मशीन नाही ना. हां, आता सध्या ते मशीन निघाले. चपातीचं मशीन आहे, कणिक मळायचं मशीन आहे, पुढच्या आठवड्यामध्ये पुरणपोळीचं मशीन येणार आहे. मध्ये ते पुरणाचं साहित्य टाकायचं, वरती पुरणपोळी तयार. आणि अजून लक्षात घ्या, थोड्या दिवसामध्ये माझी एक मैत्रीण आहे अमेरिकेत, तिचं माझं बोलणं झालं. ती म्हटली थोड्याच दिवसामध्ये असं मशीन येणार आहे, पाहुणा आला की फक्त मशीनमध्ये टाकायचं. बिडा खाऊनच बाहेर. विठ्ठल 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 विठ्ठल. मग ते आपण स्वयंपाक करतो, चुलीवर स्वयंपाक. जुन्या आजन्म आठवतं तुम्हाला? चुलीवर स्वयंपाक करून कुटुंबाला जेव घालणं हे काय झालं? पुण्य झालं, बरोबर? पण आता चूल पेटवली, लक्षात घ्या, चूल पेटवली. चूल पेटवल्यानंतर त्या चुलीवरती तवा ठेवला, भाकरीची परात घेतली आणि तुम्ही भाकरी करायला लागल्या. चूल पेटली, एक लाकूड तुम्ही चुलीत लावलं, ते लाकूड पेटत 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 मागे यायला लागलं. ऐका ना, त्या अर्ध्या लाकडापर्यंत अग्नी आला आणि अर्ध्या लाकडावर तुम्ही पहा, निरीक्षण करा, ऑब्झर्व करा त्या लाकडाला. त्या लाकडामध्ये कितीतरी मुंग्यांचे घर आहे, कितीतरी किड्यांचे घर आहे. आपल्या डोळ्यात घट कितीतरी किड्या मुंग्या जळून मरतात. काय झालं? बोला ना, काय झालं? पाप झालं. मग ऐका, इथून पुढे स्वयंपाक करायचा विठ्ठल 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 विठ्ठल. आता इकडे आपण शेती करतो, शेती करून अन्न पिकवणं हे काय झालं? आमचं पुण्य झालं. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाडीली हिलेला रातंदिस कामधंदा. जगाचा पोशिंदा म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण शेतकरी म्हणून जरी आपल्याला मोजत असले, जरी मानत असले, तुम्ही आम्ही जगाचं भरण पालन पोषण जरी करत असलो, शेतकरी म्हणून हे झालं पुण्य. पण ऐका ना, शेती करता करता आमच्या पिकावरती मवा पडतो, आळई पडते. आळई पडली की आम्ही काय करतो? काय करतो? औषध फवारणी करतो. मग जेव्हा औषध फवारणी करतो, तो मवा, ती आळई म्हणजे काय हो? काय आहे? अहो जीव येतो. काय येतो? जीव. मग जेव्हा औषध फवारणी करतो, तो जीव काय होतो? मरतो. म्हणजे काय झालं? बोला ना, पाप झालं. म्हणजे इथून पुढे शेती करायची नाही. लक्षात घ्या, मला सिद्धांत सांगायचा आहे. कधी पाप करायला गेलात तर पुण्य, आणि कधी पुण्य करायला गेलात तर पाप. मूळ सिद्धांत आहे, पाप आणि पुण्य याचं गणित तुम्हाला आम्हाला जोडता येत नाही. मग हे नकळत कळत नकळत घडलेले आता दोष आहे. शास्त्र असं सांगतं, आमच्याकडून 3 दोष घडतात. एक दोष असतो कायिक, एक दोष असतो वाचिक, आणि एक दोष असतो मानसिक. विठ्ठल 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 विठ्ठल. दोष घडतात. काही दोष कायिक, काही दोष वाचिक, काही दोष मानसिक. कायिक म्हणजे शरीरानं घडलेले दोष, पायाखाली किडा मारला गेला. वाचिक, वाचेनं घडलेले दोष, कुणाची तरी निंदा केली, हा असा तो असा आम्ही म्हटलो, आमच्याकडून निंदा घडली. आणि काही
काही दोष मानसिक आहे. मानसिक दोष म्हणजे काय? मनानं सुद्धा तुमच्या आमच्याकडून पाप घडतं. तुम्ही म्हणाल मनानं पाप कसं घडतं? माझं बरं व्हावं पण माझ्या शेजाऱ्याचं वाईट व्हावं, हे जेव्हा चिंतन आमच्याकडून घडतं तेव्हा आमच्याकडून मानसिक दोष घडतात. लक्षात घ्या, काही दोष काचिक, काही दोष वाचिक आणि काही दोष मानसिक. मग कळत नकळत घडलेले तुमचे आमचे दोष, हे दोष जेव्हा वाढले जातात तेव्हा देह अपवित्र होतो. या वाणीनं जर वाईट बोललो तर वाणी आमची अपवित्र झाली. या देहाने जर आमच्या पायाखाली किडे मुंगे चिरडले गेले तर आमचा देह अपवित्र झाला. आणि मनानं कुणाचं तरी वाईट व्हावं, हे ज्या दिवशी आमच्याकडून चिंतन घडलं त्या दिवशी आमचं मन सुद्धा अपवित्र झालं. कायिक, वाचिक आणि मानसिक पापाने हा देह आमचा अपवित्र झाला. मग अपवित्र असणारा देह कधीच देव स्वीकारत नाही. मग देवानं आम्हाला स्वीकारावं असं जर वाटत असेल तर याच्यासाठी हा देह शुद्ध झाला पाहिजे. हो, बैसला अंतरी नारायण. जेव्हा देह शुद्ध होईल, जेव्हा तुमचं चित्त शुद्ध होईल, आणि मग हे सगळं शुद्ध होण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे की आमच्याकडून घडलेले दोष, आमच्याकडून घडलेले पाप हे सगळं संपलं पाहिजे. आमचा देह पवित्र झाला पाहिजे आणि पवित्र झालेला देह त्या भगवान परमात्म्याने स्वीकारला पाहिजे. मग देवाने आम्हाला स्वीकारावं याच्यासाठी देहाला पवित्र करा. मग देहाला पवित्र करण्यासाठी आम्हाला उपाय तरी सांगा. ज्ञानोबाराय म्हणतात काय दूर जायची गरज नाही, फक्त एकच करा. पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय. जय हो श्रीनाथ. हरिपाठ कीर्ते मुख्य जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती जगदगाय पवित्राची होय देहाचा, पवित्राची होय देहाचा. आता देह अपवित्र होतो हे कळालं आपल्याला. आपला देह अपवित्र, तुम्ही बोलले ना मगाशी, आपण धड पवित्रही नाही आणि आपण म्हणतो ना पुण्यवानही नाही 100% आणि 100% पापी नाही. त्याचं उत्तर हे आहे की आमच्याकडून कळत नकळत दोष जेव्हा घडतात, हे दोष देहाला अपवित्र करतात आणि तुमचा आमचा अपवित्र झालेला देह देव स्वीकारत नाही. मग देवाने आम्हाला स्वीकारावं याच्यासाठी देह पवित्र व्हावा आणि देह पवित्र करण्यासाठी पवित्रची होय देह त्याचा. बोला पुंडलिकावर द्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग अपवित्र देह पवित्र होतो. जिवंतपणी देह पवित्र होण्याचा उपाय. मग काही जण म्हणतील महाराज आता आम्ही पवित्र हो देवाचं नामस्मरण करून. एक सोपं सांगू का तुम्हाला? एकदा जरी रामकृष्ण हरी म्हटले ना, किती वेळेला? एकदा म्हणा फक्त राम कृष्ण हरी. एकदा जरी म्हटले तरी इथून मागे सगळं केलेलं पाप जळालं, किती मोठं असू द्या. एकदा रामकृष्ण हरी म्हणा, मागचं पाप जळालं. मग तुम्ही म्हणाल सोपं आहे. एकदा रामकृष्ण हरी म्हटलं की मागचं पाप जळालं म्हणजे इथून पुढे पाप करायला म्हणा मोकळे, नाही का? लक्षात घ्या, ताकद आहे. अपवित्र देह नामाच्या बळावरती पवित्र होतो. जिवंतपणी पवित्र होण्याचा पर्याय ज्ञानोबा आहे तुम्ही आम्हाला सांगितला. पण ऐका ना, आमचे जे पूर्वज गेले, कदाचित आमच्या पूर्वजांकडून जर देवाचं स्मरण घडलं नसेल, आमचे पूर्वज गेले त्यांच्याकडून जर भक्ती घडली नसेल, आमचे पूर्वज गेले त्यांच्याकडून जर नामचिंतन घडलं नसेल, तर आम्ही काय करावं की जेणेकरून आमचे पूर्वज सुद्धा वैकुंठाला जातील. जे जे आमचे पूर्वज गेलेले आहेत त्यांना वैकुंठ लोक प्राप्त व्हावा याच्यासाठी काहीतरी पर्याय सांगितला. सांगा ना ज्ञानोबाराय. ज्ञानोबाराय म्हणतात एकच करा. पूर्वजा वैकुंठ जय हो. पूर्वजा वैकुंठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा
होण्यासाठी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय आणि गेलेले जीवात्मे पवित्र करण्यासाठी पूर्वचा वैकुंठ मार्ग सोपा. आपले गेलेले पूर्वज वैकुंठाला जावे याच्यासाठी ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. गेलेल्या जीवात्म्याच्या नामाने हरीचं स्मरण करा, तरी हरी हरी स्मरता पूर्वज गेले वैकुंठा. म्हणून या परिवाराने आज द्रौपदा आईंना सुद्धा वैकुंठलोप प्राप्त व्हावा, त्यांचा वैकुंठीचा मार्ग सोपा सुलभ व्हावा याच्यासाठी हरीचं स्मरण ठेवलं आणि हरीच्या स्मरणाने पूर्वज गेले वैकुंठा. त्या आईला त्या पूर्वजांना त्या आईला वैकुंठीची वाट वैकुंठीचा मार्ग सुलभ व्हावा याच्यासाठी केलेला प्रयत्न. विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तसं पाहिलं तर आज 1 वर्ष पूर्ण झालं, द्रौपदा आई निघून गेल्या. एका गोष्टीचं चिंतन करूया. तुम्ही आम्ही मानवी जीवन जगत असताना एक गोष्ट आपल्याला माहिती आहे, आया है सो जाएगा राजा रंक फकीर. थोडंसं गडबड कोणी करत असेल तर थोड्या वेळ शांतता ठेवा. कृपया ज्यांना उठायचं असेल त्यांनी थोड्या वेळ उठून गेलं तरी चालेल, पण कीर्तनात उठू नका. कोणाला बोलायचं असेल तर थोडं साईडला जाऊन बोला, पण कीर्तनात बोलू नका. आणि त्याच्यात काय होतं, हे हॉल असल्यामुळे आवाज रिफ्लेक्ट होतो, तो परत येतो, पुन्हा माघारी येतो आणि त्याने गोंधळ होतो. थोडं बारीक जरी आवाजात बोलले ना तरी तो जास्त त्याला इको तयार होतो आणि तो आवाज जास्त गोंधळ करतो. म्हणून थोड्या वेळ सगळ्यांनी शांत बसा. विठ्ठल 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 एका गोष्टीचं तुम्ही आम्ही चिंतन केलं तर एक गोष्ट लक्षात येते, आया हे सो जाएगा राजा रंक फकीर. आलाय तो जाणार आहे, तो राजा असेल, तो रंक असेल नाहीतर फकीर असेल, तो श्रीमंत असेल नाहीतर तो गरीब असेल, तो सत्ताधारी असेल असत्ताधारी असेल, तो 4 व्हीलरमध्ये फिरणार असेल, तो पायी चालणार असेल, तो सायकलवरचा प्रवास करणार असेल, आलाय त्या प्रत्येकाला जावं लागतं. सगळ्या गोष्टींचा वशिला चालतो, पण इथे मरणाला वशिला चालत नाही. आणि एक सांगू का, ज्यांचं आयुष्य मोजता येत नाही त्यांना सुद्धा जावं लागतं. तिथं तुमची आमची काय कथा आहे. ज्याचे आयुष्य नव्हे लेखा तेही देखा निमाळले. ज्यांचं आयुष्य मोजता येत नाही त्यांना सुद्धा जावं लागलं. एका गोष्टीचं चिंतन करूया. मी एकाचं आयुष्य सांगते, तुम्ही मोजा. आणि आयुष्य मोजता येत नाही तरी सुद्धा जावं लागलं. किती मोठं आयुष्य गणती आहे. 1 अर्बुद 60 कोटी देखा 30 लक्ष 10 सहस्र लेखा 709 मास मापा तया हिरण्य कश्यपा काय झाले. 14 चौकड्या लंकानाथा 99 सहस्र राया दशरथा तेही गेले स्वर्गपंथा मागे कुणी नुरेची. 14 कल्प मार्कंडे या पडे तै रोम हर्षाचा 1 रोम जडे. बकदा लभ्याचे निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा. बकदा लभ्याचे पुरे निमिष तै वटहंसाचे उपटे पुच्छ तयाचा होता मृत्यू प्रवेश. तो 1 श्वास भृशुंडीचा श्वासात पुरे भृशुंडीचा तै 1 दिवस कुर्माचा. नामा विनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथ धरा. एवढा आयुष्य होत गेले. विठ्ठल 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 किती आयुष्य होतं. 1 अर्बुद 60 कोटी देखा 30 लक्ष 10 सहस्र लेखा 709 मास मापा तया हिरण्य कश्यपा काय झाले. किती 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष 9 महिने एवढं आयुष्य होतं हिरण्य कश्यपूचं. किती जेवढं मी सांगितलं तेवढं. 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष 9 महिने आयुष्य गणतीय हिरण्यकश्यपूचे. गेला. आणि वर किती मागितले होते. देवाकडे वर मागितले होते. देवा प्रसन्न आहे ना माझ्यावर, मी मागतो ते दे. देव म्हणे बोल. मरण नको. कसं नको. सकाळी नको संध्याकाळी नको, दिवसाही नको रात्री नको, उजेडातही नको नाही. हा म्हणे पुढचा वर माहितीये का. म्हणे कोणता. मला ना 12 महिन्यात एकाही महिन्यात मरण नको. देव म्हणे काळजी करू नको, तुझ्यासाठी 13वा महिना. कोणता कोणता. अधिक मास. तो कोणाचा. धोंड्याचा. आमच्याकडे जावयाचा असतो, तुमच्याकडे. लक्षात घ्या. ज्याने एवढे वर मागितले तो हिरण्यकश्यपू. 1 अर्बुद 60 कोटी 30 लक्ष 10,700 वर्ष 9 महिने एवढं आयुष्य तया हिरण्यकश्यपा काय झाले. जावं लागलं. विठ्ठल विठ्ठल आणि पुढे ऐका. 14 चौकड्या लंकानाथा 99 सहस्त्र राया दशरथा. 14 चौकड्याचं आयुष्य होतं.
लंकानाथा. लंकानाथ म्हणजे कोण? रावण. या रावणाचं आयुष्य आहे 14 चौकड्याचं. मग 14 चौकड्या म्हणजे किती? ऐका. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. 4 युग संपले की मग एक चौकडी होते. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग हे 4 युग संपले का मग एक चौकडी. आणि अशा 14 चौकड्या संपतील तेव्हा रावणाचं आयुष्य संपायचं. एवढं आयुष्य होतं कोणाचं? 14 चौकड्या लंकानाथा. पुढे ऐका. 99 सहस्त्र राया दशरथा. 99,000 वर्षाचं आयुष्य होतं राजा दशरथाला. पण तेही गेले स्वर्गपंथा. मागे कुणी नुरेची ते पण गेले. पुढे गणित ऐका. 14 कल्प मार्कंडेया पडे. 14 कल्पाचं आयुष्य होतं मार्कंडेय ऋषीचं. आता गंमत ऐका. 14 चौकड्या कोणाचं? रावणाचं. आणि 14 कल्प कोणाचं? मार्कंडेयाचं. मग चौकडी आणि कल्प दोघांमधला फरक ऐका. चौकडी म्हणजे काय? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग 4 युग संपले की एक चौकडी. अशा 1000 चौकड्या संपल्या का मग एक कल्प. आणि असे 14 कल्प आयुष्य होतं कोणाचं? मार्कंडेय ऋषीचं. आणि ते मार्कंडेय ऋषी झोपडी बांधित होते. काय बांधत होते? झोपडी. झोपडी बांधत असताना त्यांच्याकडे इंद्र गेले. इंद्र देवांचा राजा इंद्र. इंद्रदेवाने विचारलं, म्हणे महात्माजी तुम्ही झोपडी का बरं बांधतात? मार्कंडेय ऋषीने उत्तर दिलं, अरे बाबा किती दिवस जगायचंय, थोडे दिवस जगायचंय तोपर्यंत झोपडी बांधतो. अहो पण थोडे दिवस म्हणजे किती दिवस जगायचंय तुम्हाला? मार्कंडेय ऋषींनी सांगितलं, माझ्या एका दिवसामध्ये 14 ब्रह्मदेव मरतात. कोणाच्या? मार्कंडेय ऋषीच्या एका दिवसात किती ब्रह्मदेव मरतात? 14. इंद्र जागेवर आईस्क्रीम झाला. कारण इंद्राला माहिती आहे याच्या जर एका दिवसामध्ये 14 ब्रह्मदेव मरतात तर ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये माझ्यासारखे 14 इंद्र मरतात. त्याच्या एका दिवसात माझ्यासारखे 14 मरतात. आणि माझ्यासारखे 14 मरताना जो बाबा पाहतो असे एका दिवसात मरताना हा बाबा पाहतो. म्हणजे याचं आयुष्य किती? ऐका. 14 कल्प मार्कंडेयाकडे. 14 कल्पावरी आयुष्य जयाला. 14 कल्पावरी आयुष्य जयाला. 14 कल्पवरी आयुष्य जयाचे. 14 कल्प बरी आयुष्य जयाचे. 14 कल्पावरी आयुष्य जयाला. 14 कल्पावरी आयुष्य जयाला. 14 कल्पवरी आयुष्य जयाला. 14 कल्पवरी आयुष्य जयाला. तरी तो राहिला ताटी खाली. चौदा कल्पावरी आयुष्य दयाला. 14 कल्पावरी आयुष्य दयाला. तरी तो राहिला ताटी खाली. तरी तो राहिला ताटी खाली. ओ 14 कल्पवरी आयुष्य जयाला. 14 कल्पवरी आयुष्य जयाला. किती आयुष्य होतं? 14 कल्पावरी आयुष्य जयाला तरी तो राहिला ताटी खाली. 14 कल्प आयुष्य होतं मार्कंडेय ऋषीचं. मग आता पुढे हे गणित ऐका किती सुंदर आहे. 14 कल्प मार्कंडेयाकडे गेले. मग यांचं आयुष्य संपलं की तै रोम हर्षाचा एक रोम जडे. म्हणजे काय? यांचं 14 कल्पाचं आयुष्य संपलं का मग रोम हर्ष नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या अंगावरचा एक केस गळून पडायचा. मग यांचे सगळे केस गळून पडले 3.5 कोटी केस. की मग बकदाला ब्याची निमिष मोडे. मग यांचा 1 मिनिट व्हायचा.
यांचं पूर्ण निमिष संपले की बकदाला ब्याचे पुरे निमिष तैवट हंसाचे उपटे पुच्छ. मग वट हंस नावाचे एक ऋषी होते. त्यांच्या अंगावरचा एक पंख गळायचा. मग तयाचा होता मृत्यू प्रवेश, तो एक श्वास भ्रुशुंडीचा. हे गेले का मग एक भ्रुशुंडी नावाचे ऋषी होते, ते एक श्वास घ्यायचे. एवढं आयुष्य एक श्वास घ्यायला, एवढे सगळे गेले का एक श्वास व्हायचा यांचा. मग आता एका दिवसात आपण किती वेळेला श्वास घेतो? 21,600 वेळेला. उद्या मोजान मला सांगा. 21,600 वेळेला आम्ही एका दिवसाला श्वास घेतो. मग तो एक श्वास भ्रुशुंडीचा किती आयुष्य असेल. ज्याचे आयुष्य न येले का तेही देखा निमाले. आयुष्याची गणती सांगायची तुम्हाला. ज्यांचं आयुष्य मोजता येत नव्हतं त्यांनाही जावं लागलं तिथं. तुमचं आमचं मोजा. 60, 70, 75, 72, 76, जास्त झालं तर 81, आतीच झालं तर 86, जास्तच जगलाय तर 91, 92, 95, 97, 99, आती झालं तर 100 आणि 101. त्याच्या पुढे संपला आपला कारभार. लक्षात घ्या, 100, 101, 102 वर्षापर्यंत ते पण आयुष्य अर्ध गणिले ते अर्ध रात्र खाय. त्याच्यातलं अर्ध तर रात्रीत गेलं. उरलंय किती एवढ्या आयुष्यामध्ये? मग काय विचार करतोय काय कळत नाही. जो विचार करतोय तो कोणता करतोय कळत नाही. जो विचार करतोय त्या विचारानं तुमचं आमचं कल्याण होत नाही. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ज्याच्या जीवनामध्ये योग्य विचार आहे त्याच्या जीवनात समाधान आहे, आणि ज्याच्या जीवनात विचार नाही त्याच्या जीवनात समाधान नाही. विचारा वाचून न पविजे समाधान, न पविजे समाधान, न पविजे समाधान. विचार वाचून न पाविले समाधान, विचार वाचून न पाविले समाधान, विचारा वाचून न पाविले समाधान, विचार वाचून न पाविले समाधान, विचारा वाचून न पाविले समाधान, विचार वाचून न पाविले समाधान, तू नाही न पाविले समाधान, न पाविले समाधान, न पाविले समाधान. विचार वाचून हीन पाहिजे समाधान, पाहिजे समाधान. विचाराशिवाय जीवनात समाधान प्राप्त होत नाही. ज्याच्या जीवनात विचार आहे ना त्याच्या जीवनात समाधान आहे. ज्याच्या जीवनात विचार नाही ना त्याच्याकडे सगळं असून सुद्धा समाधान नाही. लक्षात घ्या ना, विचारशील माणसाचा विचार करा तुम्ही. कधीतरी जीवनाचं निरीक्षण करत असताना मी तुम्हाला विचार सांगते की संत किती विचार सांगतात तुम्हाला आम्हाला जीवन जगताना. काय विचाराची दिशा देतात तुकोबराय, काय विचाराची दिशा देतात सेना महाराज, काय विचाराची दिशा देतात ज्ञानोबराय, किती विचाराची दिशा देतात सावता महाराज, किती विचाराची दिशा देतात एकनाथ महाराज. विचार करा. विचार असेल तर समाधान आहे, विचार नसेल तर समाधान नाही. एका गोष्टीचं चिंतन करा. आज आमच्याकडे सगळं सेट आहे. आमच्याकडे सोफा सेट आहे, आमच्याकडे बेड सेट आहे, आमच्याकडे डिनर सेट आहे, आमच्याकडे मेकअप सेट आहे, सगळं सेट आहे. पण तरीसुद्धा आमचा माइंड अपसेट आहे. लक्षात येत आहे? सगळं सेट असून सुद्धा आज आमचा माइंड अपसेट आहे. आणि माइंड का अपसेट आहे? कारण तुमच्या आमच्या जीवनामध्ये विचाराची कमतरता आहे. शरीराला रोज अन्नाची गरज आहे, विटॅमिन्स, कॅल्शियम पाहिजे ना. मनाला सुद्धा काही विटॅमिन्स पाहिजे, मनाला सुद्धा काही कॅल्शियम पाहिजे. त्या विचाराच्या बळावरती तुम्ही आम्ही जीवनामध्ये ज्याचे विचार पॉझिटिव्ह आहे त्याच्याकडे काही नसू द्या तरी तो समाधानी आहे. आणि ज्याचे विचार निगेटिव्ह आहे सगळंही त्याच्याकडे पण तरी सुद्धा तो असमाधानी आहे. एकदम सोपं सांगू का? तुम्ही कोणाच्या लग्नाला जातात का? लग्नाला हो म्हणा, मला माहिती आहे जातात. जातात ना. हां, लग्नाला जाताना एका गोष्टीचं चिंतन सांगते मी तुम्हाला. तुम्ही गळ्यामध्ये 2 तोळ्याची सोन्याची पोत घातली, बरोबर? 2 तोळं सोनं घालून तुम्ही लग्नाला गेल्या. काय टेन्शन आहे? नाही. काय चिंता? नाही. काय दुःख? नाही.
पण ऐका ना, तोपर्यंत चिंता नाही तुम्हाला, तोपर्यंत दुःख नाही तुम्हाला. कधीपर्यंत माहिती आहे? जोपर्यंत तुम्हाला समोरून 5 तोळ्याची पोत घातलेली बाई दिसत नाही. जोपर्यंत गेटमधून 5 तोळ्याची पोत घातलेली बाई एंट्री करत नाही आहे, तोपर्यंत तुम्ही एकदम समाधानी आहे, सुखी आहे. पण 5 तोळ्याची पोत घातलेली बाई गेटमधून मध्ये यायला लागली, आता इमानदारीनं सांगा, खरं खरं बोला, कीर्तनात खोटं बोलायचं नसतं, कीर्तनकार सोडून. आता खरं सांगा, 5 तोळ्याची पोत घातलेली बाई मध्ये येते आहे, आता सांगा तुम्ही इमानदारीने तुमच्या गळ्यातली पोत पाहतात का तिच्यावर? बोला, खरं बोला, शेजारणीची शपथ आहे तुम्हाला. कोणाची पाहतात? तिच्या गळ्यातली. आता तिच्या गळ्यातली 5 तोळ्याची पोत पाहून तुम्हाला सुख होतं की दुःख? सुख होतं तुमचे दंडवत? सुख होतं? नाही नाही. तुमच्या गळ्यामध्ये 2 तोळ्याची पोत आहे याचं तुम्ही सुख विसरले, पण तिच्या गळ्यात 5 तोळ्याची आहे ना, ते पाहून काय झालं? दुःख. आता एका गोष्टीचं आपण चिंतन करूया, आपल्या दुःखाला कारण ती की आपण? बोला बोला, मला तुम्हाला विचाराची दिशा द्यायची आहे. आपल्या दुःखाला कारण ती की आपण? कोण? आपण. बरं, आता आपण कोण आहे? दुःखी झालोय. कशामुळे? विचारामुळे. बरोबर, फक्त आणि फक्त एका विचारामुळे. आता ऐका, परिस्थिती तीच आहे, पण तुमचा विचार जर बदलला तर तुम्हाला किती सुख मिळतं तो फॉर्म्युला सांगते, ती पद्धत सांगते. हां, तुमच्या गळ्यामध्ये 2 तोळ्याची पोत आहे. आता पहिलं जे ठिकाण होतं तेच ठिकाण, सगळं तेच, फक्त विचार बदलायचा आपल्याला. तुमच्या गळ्यामध्ये 2 तोळ्याची पोत आहे, तुम्ही लग्नाला गेल्या, काही टेन्शन नाही, काहीच नाही, तुमच्या मैत्रिणीच्या सोबत गप्पा मारायला लागल्या. ठरलेल्यानुसार 5 तोळ्याची पोत घातलेली बाई गेटमधून येताना ती पाहायला लागली. ती 5 तोळ्याची पोत घालून गेटमधून एंट्री करते, हे तुमच्या लक्षात आलं. आता ऐका, परिस्थिती तीच आहे, हॉल तोच आहे, तुमची मैत्रीण तीच आहे, 5 तोळ्यावाली बाई सुद्धा तीच आहे. पण अगोदर ज्या विचाराने आम्हाला दुःख दिलं, आता विचार बदलून आपल्याला सुखी व्हायचं. 5 तोळ्याची बाई येताना दिसले, आता माझा फॉर्म्युला वापरा. तिच्याकडे पाहायचं सुद्धा कोणाकडे? जी गळ्यामध्ये 5 तोळ्याची घालून आली तिच्याकडे पाहायचंही नाही. मग कोणाकडे पाहायचं? जी 1 तोळ्याची घालून आली तिच्याकडे. का माहितीये का? तिच्याकडे पाहायचं आणि समाधान मानायचं. काय समाधान मानायचं? अरे हिच्याकडे 1च तोळा आहे, माझ्याकडे 2. आता सांगा, तुम्हाला सुख होईल का दुःख? आता सुख होईल का दुःख? सुख. मग मला सांगा, तुम्ही परिस्थिती बदलली का विचाराने मनस्थिती बदलवली? हो अहो, तुम्ही तर आनंदी व्हा, आता सोनं मागणार नाही त्या. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण परिस्थिती नाही बदलवली, आपण विचाराने मनस्थिती बदलवली. काय बदलवली? मनस्थिती. आता काय झालं? सुख झालं का दुःख? आता सुख झालं. ऐका ना, आता आपण प्रवास करायला लागलो. प्रवास करता करता एका गोष्टीचं चिंतन करूया. जो 10 लाखाच्या गाडीत चालला ना, त्याने जर 15 लाखाची गाडी पाहिली ना, तर त्याला 10 लाखाच्या गाडीत सुख वाटत नाही. मग काय करायचं? ज्याच्याकडे 10 लाखाची गाडी आहे ना, त्याने 5 लाखाच्या गाडीवाल्याकडे पाहायचं. अरे याच्याकडे 5च लाखाची, माझ्याकडे 10 लाखाची. बरं, जो 5 लाखाच्या गाडीत चालला ना, त्यानं उगा 10 लाखाच्या गाडीवाल्याकडे पाहायचं नाही. त्यानं कोणाकडे पाहायचं? मोटरसायकलवाल्याकडे. अरे हा थंडीचा, पावसाचा, उन्हाचा मोटरसायकलवर चालला, माझ्याकडे कमीत कमी 4 व्हीलर तरी आहे. बरं, जो आता मोटरसायकलवर चालला ना, त्याने कोणाकडे पाहायचं? सायकलवाल्याकडे. अरे याच्याकडे ओनली सायकल, माझ्याकडे मोटरसायकल. याच्याकडे फक्त सायकल आहे, माझ्याकडे मोटरसायकल आहे. हा पॅन्डल मारतोय, मी आपलं किक मारून चाललो. बरं, आता जो सायकलवर चालला त्याने कोणाकडे पाहायचं? हा, जो पायी चालला. तुम्हाला कीर्तन कळालं, मी जाऊ का आता? आता त्याने कोणाकडे पाहायचं? जो पायी चालला ना, त्याच्याकडे पाहायचं. अरे हा तर पायी चालला, माझ्याकडे कमीत कमी सायकल. बरं, आता जो पायी चालला त्याने कोणाकडे पाहायचं? हा, ज्याला पायच नाही ना, त्याच्याकडे पाहायचं. आणि मनाला सांगायचं, अरे मला देवाने सुखरूप पाय दिले, मला देवाने सुखरूप शरीर दिलं. या पायाच्या माध्यमातून मी कुणावर अवलंबून नाही, मला जाता येईल तिकडे जाता येतं. एवढी देवाचे माझ्यावर उपकार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
विठ्ठल विठ्ठल. म्हणून एका गोष्टीचं चिंतन करा, तुम्हा आम्हाला परिस्थिती कधीच दुःख देत नाही, तुमची आमची मनस्थिती दुःख देते. हो, तुमची आमची परिस्थिती आम्हाला कधीच असमाधानी करत नाही, तुमची आमची मनस्थिती आम्हाला असमाधानी करते. तुमच्याकडे काय आहे हे कधीच तुमच्या सुखाला आणि दुःखाला कारणीभूत नाही, पण तुम्ही आम्ही केलेला विचार आमच्या सुख दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून प्रत्येकाने घरी गेल्यानंतर 2 याद्या करायच्या. 2 याद्या. किती याद्या करायच्या? 2. एक किराण्याची आणि दुसरी भाजीपाल्याची. या तर रोजच चालू आहे आमचा. पण 2 याद्या करायच्या. कोणत्या माहिती आहे? पहिली यादी करायची. ऐका, प्रयोग करा सगळ्यांनी. पहिली यादी करा, देवाने मला दिलेल्या गोष्टी ज्या जगाला दिल्या नाही. आणि दुसरी यादी करा, ज्या जगाकडे आहे पण माझ्याकडे नाही. 2 याद्या इमानदारीने करा. ज्या जगाला दिल्या नाही देवाने पण मला दिल्या. आणि दुसरी यादी करा, ज्या जगाला दिल्या पण मला नाही दिल्या. ही यादी करा. आणि ही यादी करा इमानदारीने जर कराल ना, तर तुमच्या लक्षात येईल, अरे देवाने मला जे दिलं तेवढं कोणालाच नाही दिलं. पण तुम्ही आम्ही कधी देवाने जे दिलंय ते पाहिलं नाही, पण जे नाही दिलं त्याच्या मागे पळाल्याशिवाय राहिलो नाही. तुमचं आमचं जीवन पहा, जे आहे त्याच्यात आम्ही समाधानी नाही, आणि जे नाही त्याचा आम्ही विचार केल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या, देवाने आम्हाला किती सुखरूप शरीर दिलं आम्ही कधी पाहिलं नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा विचार कराल, विचाराच्या अंती आमच्या लक्षात येईल देवानं जे दिलंय त्याच्यात आम्ही समाधानी आहे. नामस्मरण करा. नामस्मराच्या अंती तुमच्या आमच्या जीवनामध्ये समाधान प्राप्त होईल. मग ही विचाराची जी प्रेरणा आहे ही संत महात्म्याने तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली. मग विचार करत असताना कसा करा, जो विचार तुम्हा आम्हाला योग्य दिशेला घेऊन जाईल, योग्य मार्गाला घेऊन जाईल. आणि मग सेना महाराज म्हणतात, विचार इतर काही करण्यापेक्षा हाच विचार करा, जो विचार आम्हाला जन्म मरणाच्या भवनदींमधूनही पलीकडे नेईल. अभंगाचं पहिलं चरण. कराची हाची विचार, कराची हाची विचार, कराची हाची विचार, कराची हाची विचार. एवढं छोटंसं लेकरू गोड गायलं. मनापासून टाळ्या हो द्या एकदा.
मीरा महाराज म्हणतात म्हणून विचार करा. तुम्हाला बोलले ना, विचार घडवतो आणि विचार बिघडवतो. योग्य विचार जर जीवनात मिळाला तर माणूस फार मोठा बनतो, आणि विचार नाही मिळाला ना तर अधोगतीला जातो. विचार घडवतो आणि विचार बिघडवतो. एक उदाहरण सांगते. एक कुंभार दादा होते. कुंभार दादाचं काय काम? मातीचा चिखल गोळा करायचा आणि त्या गोळापासून मातीच्या वस्तू करायच्या. तसे दोन कुंभार आहे. एक कुंभार मातीच्या वस्तू घडवतो आणि दुसरा कुंभार या देहाला घडवतो. तूच घडविसी, तूच फोडीसी, तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरेवाळीसी तू, तूच ताडीसी, नकळे यातून काय जोडीसी, नकळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परी निर्मिसी, तया पुढे अंधार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार. माती पाणी उजेड वारा, हे सगळं करणारा कोण आहे हो? घडवणारा तो, बिघडवणारा तो, मोडणारा तो, फोडणारा तो. देवा आम्हाला कळत नाही. कधी मोडतो, कधी घडवतो, कधी दूर लोटतो तर कधी जवळही घेतो. कुरवाळीसी तू, कुरवाळतो सुद्धा तूच, तूच ताडीसी, ताडण तूच करतोस, तूच घडविसी, तूच फोडीसी. अरे जन्माला घातलं तूच, आम्हाला घडवलं तूच, आणि तूच घडविसी, तूच फोडीसी, कुरवाळीसी तू, तूच ताडीसी, नकळे यातून काय जोडीसी, देसी डोळे परिनिमिसी, तया पुढे अंधार, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार विठ्ठला, तू वेडा कुंभार, तू वेडा कुंभार. तूच घडवतो, तूच मोडतो, तूच फोडतो, काय कळत नाही. डोळेही देतो, अंधारही तूच निर्माण करतो. देवा असा तो एक कुंभार. आणि एक दुसरा कुंभार आहे जो मातीच्या वस्तू घडवतो. एक दिवस ते कुंभार दादा मातीच्या वस्तू बनवण्यासाठी चिखल तुडवत होते आणि गोळा तयार केला त्या मातीचा. तो गोळा समोर ठेवला आणि कुंभार दादा विचार करायला लागले, काय बनवू काय याचं. वय वर्ष होतं 65 कुंभार दादाचं. वयाच्या 65 वर्षापर्यंत कुंभार दादाने फक्त आणि फक्त मातीचे मडके बनवले होते, दुसरं काही बनवलं नव्हतं. आणि 65 वयापर्यंत मडके बनवणारे काका कुंभार दादा विचार करायला लागले, आज काय बनवू. विचार करून लक्षात आलं, मडके भरपूर बनवले, आता काहीतरी वेगळं बनवायचं. म्हणून विचार आला, आता मडके नाही बनवायचे, या मातीपासून चिलीम बनवू. काय बनवायचं आता? चिलीम. म्हणून तो मातीचा गोळा घेतला, चिखल घेतला आणि चिलीमचा आकार द्यायला लागले. अर्धा चिलीमचा आकार देऊन झाला आणि कुंभार दादाच्या लक्षात आलं, आयुष्य गेलं, मडके बनवले, आता चिलीम बनवण्यापेक्षा मडकच बनवू. अर्धा बनवलेला चिलीमचा आकार मोडला कुंभार दादाने आणि पुन्हा गोळा तयार केला आणि मातीचा आकार द्यायला लागले. त्या मातीनं विचार केला, हे मोडतंय घडवतंय, मोडतंय घडवतंय, ह्या कुंभार दादाचं चाललंय काय. ती माती कुंभार दादाला म्हटली,
माटी कहे कुंभार से. एक कुंभार दादा करतोयस का? काय झालं? मोडतो, घडवतो, काय करतोस काय? कुंभार दादा म्हणे, अगं मगाशी तुझ्यापासून मी चिलीम बनवणार होतो, अर्धा आकार दिला, माझा विचार बदलला, आता मी मडकं बनवणार आहे. ती माती हसायला लागली. ती माती म्हटली, कुंभार दादा अरे तुझा फक्त विचार बदलला, पण माझं सगळं जीवन बदललं. तुझा विचार बदलला, माझं जीवन बदललं. तुझा विचार होता चिलीम बनवायचा, मी स्वतः गरम झाले असते आणि पिलाण्याला सुद्धा तापवलं असतं. तुझा विचार बदलला, आता मडकं बनवण्याचा, मी स्वतः थंड राहील आणि थकून आलेल्या प्रत्येक जीवाला थंड पाणी देईल. विचार तुझा बदलला, जीवन माझं बदललं. लक्षात घ्या, तुमचं आमचं जीवन एका विचाराने घडतं, तुमचं आमचं जीवन एका विचाराने बिघडतं. म्हणून संतांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली, विचार करा. करा हाची विचार, हाच विचार करा. जो विचार तुम्हा आम्हाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम यह संसारे खलि दुष्टारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, या फेऱ्यातून सोडवेल हा विचार करा. आणि विचार करून संतांची संगती करा, देवाचं स्मरण करा. देवाचं स्मरण कसं? एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने हरी विढोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरी जय जय. विठोबा रखुमाई, विठोबा हरी जय 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 विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई, हरी जय 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 विठोबा रखुमाई, हरि जय जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. करा हाची विचार तरा भव सिंधू पार. सेना महाराज म्हणतात, विचार करा, विचार करून भव सिंधू पार व्हा. आणि विचार करून काय करा? जरा संतांची संगती, संत संगती करा. संत संगती का करा? कारण संत संगतीचं एकच गोड उदाहरण सांगते आणि माझ्या सेवेच्या पूर्ण विरामाकडे जाते. संतांची संगती का महत्वाची आहे? अर्धक्षण घडता संतांची संगती, तेने होय शांती महत पापा. खऱ्या साधूची अर्धक्षण जरी संगती घडली तरी तुमचं आमचं जीवन परिवर्तन होतं. करा हाची विचार तरा भव सिंधू पार धरा. संतांची संगती मुखी नाम अहराते. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करते. आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद. सेवेला गोड अशी साथ करणारे माझ्या समवेत आलेले हे सगळे माझे लेकर, ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतील ही सगळी बालगोपाळ मंडळी, आपल्या गावातील दादा आपणही उपस्थित आहात, मनापासून धन्यवाद. ज्यांनी गोड अशी साऊंड सिस्टीमची साथ केली दादा, आपलेही मनापासून धन्यवाद. ज्यांनी गोड अशी शूटिंग केली आपल्या गावातीलच पारमार्थामध्ये अतिशय पुढाकार घेऊन अगदी सफलतेनं कार्य पूर्ण करणारे दादा, आपले मनापासून धन्यवाद.
आणि उपस्थित असणारे आमचे जाधव काका आणि आपली समस्त टीम, नाही का, अगदी जिव्हाळ्यानं, म्हणजे ह्या सगळ्या टीमकडे पाहिलं की खरंच पॉझिटिव्ह विचारानं नक्कीच तुकोबराय आणि सेना महाराजांच्या विचारानुसार जगणारी टीम आहे आपली. मनापासून धन्यवाद. आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, समस्त परिवार आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी द्रौपदा आईंच्या मागे असणारा त्यांचा परिवार, कोथळकर परिवार, या सर्व परिवाराचे मनापासून धन्यवाद. आईच्या ऋणातून ऋणातीत होण्यासाठी यांनी भगवत चिंतन घडवलं. खऱ्या अर्थाने आई आणि वडिलांच्या ऋणातून आपण उतराई होणं एवढं शक्य नाही आणि सोपंही नाही, पण आपल्या लेकरांचा तो छोटासा प्रयत्न असतो. आणि म्हणून तुमच्या आमच्या जीवनातली सकल तीर्थाची दुरे जी एका माता पितरे तया सेवेचे किर शरीरे लोणकीचे. तुमच्या आमच्या जीवनातली माय जी पुन्हा दिसत नाही, भेटत नाही. आईचं प्रेम विकत घेता येत नाही आणि ते कधी विकत मिळत नाही. म्हणून तुमच्या आमच्या जीवनातली आई आहे तोपर्यंत तिच्याशी प्रेमाने बोला. तुमच्या आमच्या जीवनात वडील आहे तोपर्यंत प्रेमाने बोला. एकदा निघून गेले की एक वाक्य लक्षात घ्या, एका आई आणि बापाच्या पाया पडलो ना तर 33 कोटी देवता भेटतील, पण 33 कोटी देवांच्या पाया पडा, गेलेले आईबाप पुन्हा भेटणार नाही. हो, 33 कोटी देव तुम्हाला आईबाप देणार नाही, पण आई वडील तुम्हाला 33 कोटी देव भेटवतील, एवढी ताकद आईबापात आहे. आणि म्हणून जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा. हो, गेल्यानंतर गेलेले माणसांच्या आठवणी येतील, गेलेली माणसं येणार नाही. गेलेली माणसं असण्याचा भास होईल, पण माणसं तुम्हाला दिसणार नाही. म्हणून माणसं आहेत तोपर्यंत प्रेमाने बोला, माणसं आहेत तोपर्यंत प्रेमाने जगा, माणसं आहेत तोपर्यंत सांभाळा, माणसं आहेत तोपर्यंत जपा. या परिवाराने सुद्धा आईच्या ऋणातून ऋणातीत होण्यासाठी केलेला हा चिंतनाचा सोहळा. चुकलं असेल ती माझी आज्ञा आणि बुद्धी, बरोबर असेल ते माझ्या श्रीगुरूंनी दिलेला आशीर्वाद. कुणाचं मन दुखावलं असेल, कुणाला अपशब्द बोलला गेला असेल तर आपलं लेकरू आहे ना, त्यानं माफ कराल अशी अपेक्षा. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित. आपल्या परिवाराच्या मनापासून धन्यवाद. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय.